परमेश्वराची इच्छा आहे गरुडाप्रमाणे सोडा. गरुड हा पक्षी असा आहे, सर्व पक्षीमध्ये अतिशय उंच उडत असतो. त्याची इच्छा आहे तुम्ही सर्वजणही काय व्हावं, सोडा. कारण जसा परमेश्वर उंच आहे तसं त्याची इच्छा आहे तुम्ही सर्वजण उंच व्हा. कारण देव जेव्हा कोणाला निवडतो, कोणाला बोलवतो, त्याला त्या उंचीवर नेण्यासाठी निवडतो आणि त्याला बोलवतो. बायबलमध्ये जाऊन बघा, ज्या कोणाला तो निवडलेला आहे ते सर्वजण आजही त्या उंचीवर आहेत. म्हणून आपण पौलाला बघतो, तो पौल नाही, तो शौल होता, तो शौलाचा पौल झाला. फक्त आता पौल नाही, तर तो काय आहे, संत पौल आहे. पेत्र संत पेत्र आहे. तसं तुम्ही देखील काय आहात, जिवंत संत आहात. वाव, आनंद वाटते का नाही? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उंच होऊ शकता जर ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे. याला पण सर्वजण डोळे झाकूया. मी प्रभू जवळ विनंती करूया. तुझसा इस जहां में और कोई नहीं, तुझ बिन आसरा मेरा है ना कहीं. तेरी बाहों में प्रियतम मेरे, तू मेरा सर्वस्व यीशु मेरे. करता हूँ खुद को हाथों में तेरी, तू दे मुझको तू प्रभु वचनों से तेरी. करता हूँ खुद को हाथों में तेरी, तू दे मुझको तू प्रभु वचनों से तेरी. तेरी इच्छा पर ही तू मुझको चला, वर्दी पवित्र आत्मा से मुझको खुदा. तेरी इच्छा पर ही तू मुझको चला, वर्दी पवित्र आत्मा से मुझको खुदा. आराधना तेरी आराधना, बनकर पर मेरा तू चलना संग खुदा. चलता है तेरी राहों पर सदा, बनकर पर मेरा तू चलना संग खुदा. तुझ पर ही बना रहे मेरा भरोसा, तू मेरी चट्टान रही तुझ में स्थिर सदा. तुझ में ही बना रहे मेरा भरोसा, तू मेरी
पवित्र सेनाधीश तुझी स्तुती करून तुला कोटी कोटी धन्यवाद आणि धन्यवाद देऊन या दुसऱ्या सत्रामध्ये आम्ही आलेले असताना आज तो प्रत्येकाला स्वीकारलेला आहे असा आमचा विश्वास आहे. कारण प्रभू तू आम्हावर प्रेम करतोस. म्हणून प्रभू आज सकाळपासून तू आम्हाला आपल्या जवळ घेतलेला आहे तुझ्या विसावामध्ये. कारण जेव्हा आम्ही तुझ्या विसावामध्ये येतो त्यावेळेला प्रभू तू आम्हाला आत्म्याने बलवान करतोस. आणि जेव्हा आम्ही आत्म्याने बलवान आहोत प्रभू, जकरिया म्हणतो सर्व कार्यामध्ये आम्ही सिद्धीस जाणार. कारण येशू देवा वचित नाही आणि तू म्हटलेला आहे बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे तर माझ्या आत्म्यानं कार्य सिद्धीस जाणार. आज प्रभू जेव्हा आम्ही आत्म्याने बलवान होतो त्यावेळेला आमचं कौटुंबिक परिस्थिती, आमचं वैयक्तिक जीवन, आमचं काम, आमचं व्यवसाय, आमचं सामाजिक कार्य सर्वांमध्ये प्रभू आम्ही सिद्धीस जातो. कारण तुझं बल आणि तू आमच्याबरोबर आहेस. आणि यासाठी तू आम्हाला आज तुझ्या चरणी घेतलास म्हणून आम्ही तुला कोटी कोटी धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद देतो. यावेळेला प्रभू देवा तू तुझ्या पवित्र वाणी आणि वचनाद्वारे आम्हा प्रत्येकात मार्गदर्शन कर. कारण प्रभू तू आमचा मेंढपाळ आणि आम्ही तुझी मेंढपाळ. आज आम्हाला तुझ्या पावलावर पाऊल टाकून चालू दे. आम्हाला जगाची नाही, मनाची नाही, तर तुझी आम्ही मानली आणि तुझ्या इच्छेनुसार आम्ही या जगामध्ये जगावं. आणि प्रभू आम्ही तुझी आहोत म्हणून या जगात साक्षी. यापुढील सर्व वेळ आम्ही तुझ्या हाती देतो. तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने देत जा. आमीन आमीन आणि आमीन. यावेळेला आपण सर्वजण खाली बसून घेऊया. हालेलुया 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 हालेलुया. आपण मत्ती शुभवर्तमान त्याचा 28वा अध्याय आणि 18 वचन आपण काढूया. मत्ती 28:18 मी वाचतो, तुम्ही तुमच्या बायबल मध्ये पहा. सर्वांना मिळालेला आहे. हालेलुया 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 हालेलुया. मत्ती 28 आणि 18. तेव्हा येशू जवळ म्हणून त्यांच्यापाशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. हालेलुया 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 हालेलुया. पुन्हा वाचतो. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्यापाशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तर या ठिकाणी बायबल अतिशय स्पष्ट या ठिकाणी काही गोष्टी करत आहे. मी सकाळी पाहिला की परमेश्वराची इच्छा आहे की तो काय म्हणतोय, तुम्ही माझं जू घ्या. जो म्हणजे ओझ. कोणतं ओझ? दीन आणि लीनतेचं ओझ घ्या. याचा अर्थ असा आहे की येशू या जगात असताना मनुष्य रूपामध्ये
तो काय म्हणतोय, मी स्वतः काही करत नाही, माझा बाप करतोय आणि मी ते पाहून तुम्हाला सांगतो. सर्व गौरव बापाला देतो बघा. आणि का? कारण करता करता बाप आहे. येशू काही करत नाही, कारण तो मनुष्य रूपात होता. आणि आज तो आपल्याला याच गोष्टी सांगितल्या पहिल्या सत्रामध्ये, जर तुम्ही माझी लोक आहात, माझे लेकरं आहात, तर तुम्हाला काय केलं पाहिजे? मी जे ओझ या जगात असताना वाहिलेलं आहे ते ओझ तुम्हालाही वाचायचं आहे. कोणतं? दीन आणि लीनतेचं ओझ. झू म्हणजे ओझ. बैलाच्या त्या मानेवरती ते असते बघा, बैलगाडीचं ते ओझ किंवा नांगराचं ते ओझ, झू म्हणतात त्याला. तसं परमेश्वराचं तर दीन आणि लीनतेचं झू तुमच्यामध्ये आहे. तर तुमच्यासाठी सर्व काही येशू आहे. तुमच्यासाठी सर्व काही येशू आहे. कारण तुम्ही स्वतः जर काही करायला गेला तर तुम्ही काय होणार? अधिक गोत्यात येणार आणि अडचणीत पडणार. तुम्ही जर सर्व ईश्वर सोपवला तर तो सर्व काही करेल. म्हणून या ठिकाणी या वचनामध्ये सांगतोय, हे वचन नामध्ये काय म्हणतोय की स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. मला दिलेला आहे, देण्यात आलेला नाही, दिलेला आहे. सर्व अधिकार त्याला दिलेला आहे. तर बघा, पण बघूया आपण सर्व आत्ताच पुनरुत्थान वास्तविक काय आहे? येशू 2024 वर्षापूर्वी उठलेला आहे. पुनरुत्थान काय आहे? जे पुनरुत्थाना दिवशी या ठिकाणी आले होते त्यांना माहिती आहे. आपला पुनरुत्थान झालेला आहे का हा महत्वाचा आहे. 40 दिवस उपवास करतो, प्रार्थनेत राहतो, सर्व काही करतो, तर आपण उठलेले आहोत का? कोणामध्ये? ख्रिस्तामध्ये. आमेन. माझी लोक खूप हुशार आहे. बरं वाटते जेव्हा असं उत्तर ऐकतोय. हालेलुया, 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 हालेलुया. तर बघा, तर या वचनाद्वारे येशू आपल्या प्रत्येकाची सत्सविक बुद्धी जागृत करत आहे. जागृत करत आहे. कारण येशू मरणावर विजय मिळवून तो तिसऱ्या दिवशी उठला. परंतु त्या तिसऱ्या दिवशी त्या खबरेजवळ जाणाऱ्या काही स्त्रिया होत्या. ती म्हणजे मरिया मगदलीना होती. त्या दिवशी आपण ऐकलेलं त्यांनी कोणत्या कोणत्या विचारांनी जात असतात आणि त्यांचे सर्व विचार कसं पूर्ण झालेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर बघा, मरिया मगदलीनास येशू दर्शन देतो आणि तिला पहिले संदेष्टा म्हणून निवडतो आणि तिला तो पाठवतो गालिलामध्ये. आणि तो म्हणतो, जाऊन सर्व माझ्या शिष्यांना आणि भक्तांना, जे प्रेषित होते त्यांना जाऊन सांग की ज्या ठिकाणी मी तुम्हाला जमायला सांगितलं त्या ठिकाणी तुम्ही सर्वजण काय व्हा? एकत्रित व्हा. कारण मी उठलेला आहे, मी तुम्हाला त्या ठिकाणी भेटायला येणार. आणि मरिया मगदलिया अतिशय उत्साहाने, कारण ती येशूचं दर्शन तिला झालेलं आहे आणि ती पळत जाते आणि पळत जाऊन ती सर्व शिष्यांना त्या गोष्टी ती सांगत असते. आणि जेव्हा ती शिष्याला त्या गोष्टी प्रकट करते आणि ती येशूचा संदेश सांगते,
त्या शिष्याला तिच्या त्या संदेशावर विश्वास नाही. खरं ते म्हणतात हे कसं शक्य आहे? आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं त्याला क्रुसावर खेळलेलं, आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं त्याचं मृतदेह त्या क्रुसावर काढलेलं, आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं त्याला त्या कबरेमध्ये ठेवलेलं, आणि तू म्हणतेस तो उठलेला आहे. येशू या गोष्टी त्यांना आधी सांगितलेला होता. आपण मनुष्य आहोत, आपण विसरून जातो बघा. आणि तसं हे शिष्य जे 3.5 वर्ष त्याच्या बरोबर होते, सर्व आपल्या डोळ्यांनी बघितलेले होते, त्यांनी सर्व ते विसरलेले आहेत. कसं शक्य आहे? कारण त्याला खास त्या संदेशावर विश्वास नव्हता. जर तो देव होता तर त्याला मारलंच का? त्याला मारलंच का? जर तो देव होता तो मेलाच का? आणि योहान स्वतः सांगितलेला, सकाळी तुम्ही ऐकला, हा पहा देवाचा कोकरा, जगाचं पाप हरण करणारा माझ्याजवळ तो येत आहे. त्याला बघून म्हणतोय. आणि ईश्वरी हे सर्व त्याला सांगितलेलं होतं, पण ते सर्व विसरून कसं गेला? आजही सगळ्यांना हा प्रश्न आहे. मी तुम्हाला जास्त खोलवर त्या गोष्टी घेत नाही, कारण आपल्याकडे वेळ कमी असतोय. हालेलुया, हालेलुया. बघा, सर्व मनामध्ये संशय आहे. तो मेला कसं काय? त्याला मारलं कसं काय? हॅलो, त्याला मारलं नाही आणि त्याला कोणी मारू शकत नाही, त्याला कोणी क्रुसावर ठेवू शकत नाही. तो स्वतः कमिट झालेला आहे. तो स्वतःहून त्यांच्या हातात पकडला गेला, तो स्वतःहून त्या क्रुसाला स्वीकारलेला, तो स्वतःहून त्या क्रुसावर गेला, तो स्वतःहून त्या क्रुसावर खेळायला लावलेला आहे. त्याला मारू शकत नाही. आणि तो स्वतःहून आपला आत्मा पित्याच्या हाती सोपवतो. जे कार्य होतं ते पूर्ण झाल्यानंतर म्हटलं काय म्हणतोय, त्या सर्व काही पूर्ण झालेलं आहे आणि तो स्वतःहून अर्पण करतो. आणि हे सर्व तो कोणासाठी केलेलं आहे? तुमच्या आणि माझ्यासाठी. तुमच्या आणि माझ्यासाठी म्हणजे कशासाठी? आपल्याला सार्वकालिक जीवन देण्यासाठी. हालेलुया, 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 हालेलुया. परंतु तो विसरून गेलेला आहे सर्वजण. मी काय म्हणतात, मी अतिशय कट्टर कुटुंबातून येतोय ख्रिस्ती, परंतु मलाही या गोष्टीवर विश्वास, तो जर देव असताना का मेला? हे आम्ही देखील आमच्या कॉलेज लाईफ मध्ये वगैरे हा विचार करायचा. परंतु कारण ख्रिस्त मला माहिती नव्हता, तसं या लोकांना ख्रिस्त माहिती नाही, म्हणून त्याच्या मनाला संशय आहे, तिच्या त्या संदेशावर विश्वास नाही. परंतु बायबल म्हणते स्वतः येशू त्यांच्या जवळ आलेला आहे, त्यांच्यामध्ये आलेला आहे. त्यांच्या मनातली प्रत्येक शंका तो दूर करतो. आणि मग त्यांना तो सांगतो की आकाशात म्हणजे स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. सर्व अधिकार काय आहे? मला दिलेला आहे. हालेलुया, 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 हालेलुया. परंतु या जगात असताना देखील त्याच्याजवळ हा अधिकार त्याला देण्यात आलेला होता आणि त्याच्या हातामध्ये तो अधिकार होता. म्हणून बायबल म्हणते की योहान शुभवर्तमान त्याचं पहिलं पत्र, योहानाचं पहिलं पत्र त्याचा 4 अध्याय 14व्या वचनामध्ये हा अधिकार कसा दिलेला आहे या ठिकाणी योहान आपल्याला सुंदरपणे सांगते. योहानाचं पहिलं पत्र 4 अध्याय 14 वचन मी वाचतो बघा. पिता म्हणतो, मी माझ्या पुत्राला जगाचा तारणारा म्हणून पाठवलेला आहे.
कशासाठी पाठवलेला आहे? जगाचा तारणारा म्हणून पाठवलेला आहे. येशू या जगामध्ये तारणारा म्हणून आलेला आहे. येशू या नावाचा अर्थच आहे तारण. येशू या नावाचा अर्थच आहे काय? तारण. म्हणून मत्ती 9 अध्याय आणि 28व्या वचनामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसते की येशू या ठिकाणी त्याचं सेवा कार्य करत असताना येशू जवळ 2 आंधळी आलेली आहे आणि ते 2 आंधळे त्याच्या जवळ येऊन म्हणतात की आम्हास दृष्टी दे म्हणून मागतात. त्याच्याजवळ काय मागत आहे? दृष्टी मागत आहे. बघा, 2 आंधळी येऊन त्याच्याकडे दृष्टी मागत आहे. त्या ठिकाणी वरती टायटल आहे बघा, 2 आंधळ्यांना दृष्टी देणं. तेव्हा येशू त्यांना एक प्रश्न करतो, हे कराव्यास मी समर्थ आहे असं तुम्ही विश्वास धरता काय? काय म्हणतोय? हे कराव्यास मी समर्थ आहे असा तुम्ही विश्वास धरता काय? याचा दुसरा अर्थ असा आहे मित्रांनो, तुमचे डोळे उघडण्याकरिता मी समर्थ आहे. बघा, मी समर्थ आहे हे त्याला तो प्रश्न करत आहे, किंवा तुमचे डोळे उघडण्याचं सामर्थ्य माझ्या जवळ आहे काय? ते त्याला म्हणतात होय प्रभू. त्यानंतर होय प्रभू. आणि जेव्हा ते त्याला म्हणाले होय प्रभू, बायबल म्हणते तेव्हा लागलेच त्यांचे डोळे काय झालेले आहे? उघडलेले आहे. उघडलेले आहे. यामुळे सिद्ध होते की येशू जवळ हे सर्व अधिकार आणि सामर्थ्य त्याच्या जवळ होता. हालेलुया, 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 हालेलुया. आज आपण येशूच्या याच अधिकारावर आपण मनन करणार आहोत. त्याच्याजवळ कोणकोणते आणि कसले कसले अधिकार होता. तुम्ही सर्वजण येशूचे भक्त आहात, त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहात आणि त्याच्या जवळ आलेला आहात. तुम्हाला समजणं गरजेचं आहे, तुमचा परमेश्वर आहे कोण? आहे कोण? हे खूप महत्वाचं आहे. काल माझ्याकडे काही पालक वर्ग आलेले होते आणि ते काही असं चर्चा चालली होती आणि ते म्हणत होते की एक क्रुसेड मध्ये काही पालक लोक तिथं होते आणि क्रुसेड संपल्यानंतर, तो क्रुसेड माझा होता आणि ते संपल्यानंतर तिथं काही बाळक होते, ते न जेवता निघून गेले आणि ते मला सांगत होते, हे जे बाळक आले होते काल, ते म्हटले परंतु तुम्हाला माहिती आहे तुमचा ज्या वेळेला क्रुसेड होता त्यावेळेला ते जे बाळक होते ते उठून गेले. माझ्या लक्षात आलं, हा म्हटलं गेले का? कारण त्यांचा विश्वास नाही चिन्ह आणि चमत्कारावर. कोणाचा विश्वास नाही? लक्षात घ्या, पाळखाचा विश्वास नाही चिन्ह आणि चमत्कारावर. मग मी पाळक वर्ग होते म्हणून त्याला म्हटलं कदाचित तो ख्रिस्ताचा पाळक नसेल. कारण ख्रिस्ती जो विश्वास आहे तो चमत्कारावर आहे. ख्रिस्ती जीवन, ख्रिस्ती धर्म, ख्रिस्ती विश्वास हा चमत्कारावर आहे. तुम्ही कोणत्याही ग्रंथात काढून बघा, कुमारी गर्भवती झाली आहे काय असेल तर मला दाखवा. मला थोडाफार अभ्यास आहे, इतर ग्रंथांचा एवढा जास्त मी काही तडफी नाही, थोडाफार अभ्यास देवाने दिलेला आहे. कोणत्याही अशा ग्रंथात कुमारी गर्भवती झाली परंतु बायबल मध्ये कुमारी गर्भवती झाली.
चमत्कारच आहे, चमत्कारच आहे. तुम्ही कोणत्याही ग्रंथामध्ये हे दाखवा की मेलेला तिसऱ्या दिवशी कायमच उठलेला आहे असं कुठं झालेलं आहे आपण म्हणतात बघा. बायबल मध्ये म्हणते तो मरणावर विजय प्राप्त करून असा उठलेला आहे, पुन्हा कधी तो मरणार नाही, कधी तो मरणार. म्हणून एक वकिलांनी जेव्हा कोर्टामध्ये आर्ग्युमेंट चाललं होतं, केस विरुद्ध वकील. आता विरुद्ध वकील काय म्हणते, काही आपले ख्रिस्ती लोक कोर्टात केस घातलेले, बँगलोरच्या हायकोर्टामध्ये केस चाललेले होते. सर्व लोकांना, सर्व धर्मांना की सरकारकडून त्यांच्या त्या धर्मस्थळामध्ये जाण्यासाठी सवलत मिळते, सरकारी सवलत, पैसे वगैरे म्हणतात. जसं हज करायला लोक जातात किंवा आणि कुठेतरी काही जे असेल ते काय काय आहे ना, तुम्हाला तुम्ही समजून घ्या. त्या हिमालयावरती वगैरे जातात लोक, त्यांना सवलत मिळते जाण्या येण्यासाठी. ख्रिस्ती लोकांना का नाही? आणि आपल्या बाजूने तो केस कोर्टात घालून सरकारवरती केस घालून ते चाललं होतं. आणि त्यांचा जो वकील होता, सरकारी वकील, तो म्हटला तुम्हाला ही सवलत मिळू शकत नाही, कारण जे हज करायला जातात त्या ठिकाणी मोहम्मद पैगंबरचं ते काय चबुतरा काय म्हणतात ते आहे. जे काही त्या कैलास पर्वतावर जाते तिथं त्या ठिकाणी त्याचं काहीतरी आहे. पण तुमचं आहे काय? कारण तुमचा देव त्या खडबतच नाही, उठलेला आहे, मग तुम्हाला कसं मिळणार? ही सत्य घटना आहे. तुम्हाला त्या वकिलाने ती केस जिंकला देऊ, मग ख्रिस्ती लोकांना सवलत मिळणार नाही. तुम्हाला सवलत पाहिजेच कशाला? वरून पैसा येतो डायरेक्ट स्वर्गातून, त्यांना मांडा पाडला तसं तुम्हाला पाठवते, मला पाठवते. काही जेव्हा फार लोक येतात आपल्या चर्च ग्राउंड मध्ये आणि या लॉन्चच्या आपल्या या मंडळीमध्ये बघतात, ते म्हणतात तुम्हाला बाहेरून पैसा येतो, बाहेरून येत नाही बाबा, बाहेरून येत नाही, वरून येते, बाहेरून येत. हे सगळं कसं चालतंय तुमचं म्हणतात, एवढं व्यवस्थित, एवढं टिपटॉप मध्ये सगळं वरून येते. येते का नाही? खरं म्हणाले, खरं बोला. कोणाकडे येते? कोणाकडे येते? आता खोटं बोलायला कोणाकडे येते? वरून तुमच्याकडे येते, वरून आशीर्वाद तुमच्याकडे येते आणि मग तुम्ही त्या आशीर्वादातलं अर्पण टाकताय. कारण जो तुम्ही अर्पण टाकताय ते तुम्ही देवासाठी नाही, तुम्ही स्वतःसाठी पेरताय. आणि जसं तुम्ही टाकत असताय तसं तुम्ही कापत असताय. बघा, कारण मी माझ्या अनेक कुटुंबाला बघितलेलं आहे, ज्या वेळेला ते शखानामध्ये आले त्यांच्या घरात बसण्यासाठी खुर्ची नव्हती. पण आज गेल्यानंतर त्यांच्या घरामध्ये सर्व काही आहे. अगदी माघारीमध्ये माझी लोक आशीर्वादासाठी दागिना आणतात. हे घंटन केले, हे घंटन त्यांनी केले, काय म्हणतात कानातलं ते केले, हे बघा एवढ्यात डोळ्यात. माघारीमध्ये जिथं सोनं 50,000 आहे, तुम्ही करू शकता. तुमच्या मेहनतीनं, तुमच्या बुद्धीनं
त्याचे आशीर्वाद आहे, त्याचा बरकत वरून येते का नाही, कोणाला सांगू नका. हालेलुया, 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 हालेलुया. आज आपण बघूया आपला प्रभू कोण आहे. त्या पालखासारखं तुम्ही होऊ नका की चिन्ह आणि चमत्कार नाही. अरे ख्रिस्त आहे तिथं चिन्ह आणि चमत्कार होणार. मनुष्य चिन्ह आणि चमत्कार करत नाही, हे लक्षात ठेवा. कोणताही बालक, कोणताही ब्रदर, कोणतीही सिस्टर किंवा कोणताही आणि दुसरा कोणी त्यांनी चिन्ह चमत्कार करत नाही. त्यांनी हे म्हणा किंवा आणि कोणताही हे म्हणा, त्यांनी चमत्कार करत नाही. चमत्कार करणारा ख्रिस्त आहे. कोण आहे? ख्रिस्त आहे. जिथं ख्रिस्त आहे तिथं तो चिन्ह चमत्कार होतो. आणि जर शकानामध्ये चमत्कार होते तर ख्रिस्त या ठिकाणी आहे. कारण शखानाचा अर्थ आहे पुराणो, तुम्ही शखानाचे मंडळीचे आहात तर शखानाचा अर्थ आहे विश्वासदाराच्या स्थवनामध्ये कृपेचं पंख पसरून तो येतो. त्या पंखाखाली तो काय करतोय? मला आश्रय घेते. त्याला शखाना म्हणतात, त्याला शखाना म्हणतात. कारण चमत्कार फक्त येशू करतो. आणि जिथं तो आहे, जिथं पवित्र आत्मा आहे तिथं ती चिन्ह चमत्कार करते. कारण हा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बघा, तर आपण योबाचं पुस्तक काढूया आणि पहिला ग्रंथ आपण बघूया. योबाच्या 26वा अध्याय आणि 11, 12 आणि 13 हे वचन मी वाचतो. तुम्ही तुमच्या बायबल मध्ये बघा काय म्हणते. त्याच्या धाकाने गगनस्तंभ थरथर कापता व भयचकित होता. तो आपल्या सामर्थ्याने समुद्र शमवितो. तो आपल्या बुद्धिबळाने राहाव म्हणजे गर्विष्ठास छिन्न भिन्न करतो. त्याच्या निश्वासाने आकाशाची शोभा प्रकट होते. त्याच्या हाताने धावता राक्षसी सर्प वधिला आहे. अजून एक आपण वचन बघूया. स्तोत्र 147. स्तोत्र 147 आणि 4 आणि 5 हे वचन मी वाचतो. तुम्ही तुमच्या बायबल मध्ये बघा. स्तोत्र 147 4 आणि 5. तो ताऱ्यांची गणती करतो. तो त्या सर्वांना त्यांची नावे देतो. आमचा प्रभू थोर व महासामर्थ्य आहे. त्याची बुद्धी अमर्यादा आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण अजून एक वचन वाचूया. यशाया आणि यशाया 40वा अध्याय आणि 26 वचन आपण वाचूया. यशाया 40 आणि 26 जे तुम्ही आता ऍक्शन सॉन्ग केला. काय म्हणते बघा. तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. बायबलमध्ये तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाही, चालतील तरी थकणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. मित्रांनो, हे तिन्ही वचन आपल्याला येशूच्या अधिकाराबद्दल बोलतोय. कोणता अधिकार? येशूच या जगावरती असलेला अधिकार. बघा, येशूच या जगावरती असलेला अधिकार.
कारण प्रभू येशू या पूर्ण विश्वाला नियंत्रणात किंवा त्याच्या अधिकाराखाली ठेवलेला आहे. म्हणून योग म्हणतो गगन स्तंभ थरथर कापतात. तर बघा, या पृथ्वी आणि आकाशामध्ये कुठेही तुम्हाला पिलर आहे असं कोणताही शास्त्रज्ञानी आतापर्यंत कुठं सिद्ध करून दाखवलेलं आहे का? आपण शाळेत असताना भूगोलमध्ये ऐकलेलं आहे, नजरेने तुम्ही जेव्हा बघताय ती आकाश टेकल्यासारखं वाटते, त्याला क्षितिज म्हणतो, बरोबर ना? क्षितिज म्हणतो, टेकल्यासारखं. तिथं टेकल्यामुळे आपण तिथं जातो तर ती काय आहे, नापूर्ण दिसते. आता या ठिकाणी हा जर स्लॅब हा पिलर शिवाय जर राहिला असता तर आपण राहिलो असतो का? बोला की राहिलो असतो? सगळेजण सपाट झालो असतो. परंतु परमेश्वराने जे आकाश निर्माण केलेलं आहे बघा, तो कधी खाली होऊ शकत नाही. कंट्रोल आहे त्याच्यावर. त्या आकाशामध्ये जितके तारे आहेत, त्या आकाशामध्ये असलेलं सूर्य, त्या आकाशामध्ये असलेलं चंद्र, बघा जितकी ग्रह आहेत ते सर्व त्या ठिकाणी त्यांची कामं व्यवस्थित करत आहेत देवाच्या इच्छेनुसार. बायबल म्हणते अतिशय स्पष्ट, त्याच्या इच्छेशिवाय या पृथ्वीवर एक पाणी आणू शकत नाही. सर्व विश्व तो नियंत्रित ठेवलेला आहे. म्हणून स्तोत्र करता स्तोत्र 31 आणि 15 मध्ये खूप सुंदर असं म्हणतोय. तर हे समजून घ्या प्रियानो, कधीतरी आता लोक कदाचित अंगणात नाही स्लॅबवर झोपत असतील. आम्ही आमच्या अंगणात झोपायचं लहान असताना. मला आठवते त्या ठिकाणी काय म्हणतात शेणाने साळवलेलं असायचं आमचं ते अंगण, आणि तिथं आम्ही चटई घालून झोपून त्या अमावस्येच्या दिवसामध्ये पौर्णिमेच्या दिवशी आम्ही आकाशात बघायचं आणि खूप सुंदर वाटायचं. आकाशातली तारे लखलखणारी, त्या चंद्राकडे बघितल्यावर त्या चंद्रातला डाग. बघा आज प्रियानो लोक कदाचित स्लॅबवर झोपत असेल, या दिवसात तर नक्की झोपत असतील. तर कधी तुम्हाला असं वाटतं का आकाश खाली आहे, पण त्याचा देखावा किती सुंदर आहे. कल्पना करा, कल्पना. आणि हा अनुभव स्तोत्र करता स्तोत्रामध्ये तो बोलतो त्याच्या अनुभवाने. काय म्हणते की सर्व म्हणतो म्हणजे माझे दिवस तुझ्या हाती आहे. स्तोत्र 31 आणि 15 मध्ये तो काय म्हणते, माझे दिवस तुझ्या हाती आहे. बघा, कारण त्याला माहिती आहे त्याचे दिवस त्याच्या हाती आहे. आज आपण म्हणतोय तर विश्वासणाऱ्याच्या साठी खूप महत्वाची गोष्ट आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण शम्मोन पण दाविदाचा मुलगा, अतिशय बरोबर आहे. हालेलुया. तो काय म्हणतो शम्मोन राजा, तो त्याच्या ग्रंथामध्ये, त्याचा ग्रंथ कोणता आहे, समुपदेश. त्यामध्ये उपदेशकाच्या पुत्रात काय म्हणतोय की उपनिषदाच्या 3रा अध्याय 11व्या वचनात आप आपल्या समय होणारी हरेक वस्तू त्याने सुंदर बनवलेली आहे. त्याच्यावर एक सुंदर स्तुती गीत आहे इंग्लिश मध्ये, एनस्टाईन ही मेक्स एव्हरीथिंग ब्युटिफुल. आप आपल्या समय होणारी हरेक वस्तू त्याने काय केलेलं आहे, सुंदर बनवलेला आहे. बघा, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण त्याच्याशिवाय आपल्या जीवनामध्ये काहीही करू शकत नाही. त्याचं काही गीत म्हटलं, जिस दिल में तू ना हो उस दिल नहीं, जिस जीवन में तू ना हो जीवन. म्हणजे
त्याच्याशिवाय आपल्या जीवनामध्ये काहीही करू शकत नाही. कारण आपल्या जीवनामध्ये कोणतीही परिस्थिती, मग ते सुखाची असू दे दुःखाची असू दे, हे सर्व त्याच्याद्वारे येतो. कारण सुख तो आपल्याला देतो आणि त्या सुखामध्ये आपण काय होतो, भारावले जातो. मराठी जरा समजून घ्या. हालेलुया. भारावले जातो. काय म्हणतात, भांबरतो ना, भांबावतो, भांबावतो. मग तिथं ब्रेक थ्रू येते. ब्रेक थ्रू म्हणजे काय, तिथं दुःखाची परिस्थिती तो आणतो. का, आपल्याला सरळ ट्रॅकवर आणण्याकरता. कधी कधी आपण काय होतो, त्या आरामात, त्या ऐशारामामध्ये, त्या मिळालेल्या आशीर्वादामध्ये, त्या मिळालेल्या गोष्टी तेच आहे, तेच देव आहे म्हणून धरून बसते. त्यालाच देव समजते. जी संपत्ती मिळाली त्याला वाटते तेच देव आहे. तर माझ्याकडे काय, मी सगळं जगाला जिंकू शकेल. बुद्धी, माझ्याकडे बुद्धी आहे, मी सगळं काय मिळू शकेल. आणि त्याच्याशिवाय आपण शून्य आहोत. तर तो आहे त्या शून्याच्या पुढे नाही, त्या शून्याच्या मागे तुमच्या समर्पणाप्रमाणे आकडे येत असतात. जर तुम्ही समर्पित आहात तर एक आकडा आहे. जर तुम्ही त्यापेक्षा अधिक समर्पित आहात तर त्या ठिकाणी एकाच्या ठिकाणी 2 येईल, म्हणजे 10च्या ठिकाणी 20 होईल. जर तुम्ही अजूनही समर्पित आहात, पुन्हा अजून एक येईल, म्हणजे त्या ठिकाणी काय होईल, 110, 100 असं ही संख्या वाढत जाते. तुम्ही पूर्ण समर्पित असाल तर तुम्ही काय आहात, 100% म्हणा किंवा 1000% म्हणा. तुमचं कमिटमेंट म्हणजे समजते ना, समर्पण, तुमचं पूर्ण समर्पण, विश्वास. आणि जेव्हा तुम्ही विश्वासात आहात, तुमच्या जीवनात कधी वाईट होणार नाही. आणि जरी वाईट झालं तर तुम्हाला ते काही फरक पडणार नाही. स्तोत्र 91 मध्ये म्हणते, तुझ्या बाजूस सहस्रावधी पडेल, तुझ्या उजव्या बाजूस लक्षावधी पडेल, तरी ती तुला भेटणार नाही. मात्र तुझ्या डोळ्याला दिसेल. तुम्ही सर्व काही बघत राहाल पण तुम्हाला काहीच होणार नाही. तुमच्या जीवनात भरपूर काही घडेल, भरपूर. तुमच्या कुटुंबामध्ये येऊन गोंधळ घालील. कोण? जगाचा अधिपती. तुम्ही जर विश्वासामध्ये खंबीर आहात, येशू म्हणतोय तुझी प्रचिती होऊ देणार नाही. आणि नेहमी आठवा, जीवनाच्या सागरात सुखा दुःखाची लाट, नाव माझी डुबते पाण्यात. हा आत्मिक आहे, हा आत्मिक वरदान आहे, हा आत्मिक आशीर्वाद आहे. लक्षात ठेवा. बघा, आणि त्याच्याशिवाय एक लक्षात ठेवा, येशू शिवाय स्वतः आपल्या मुखाने म्हणा, मी काही नाही. म्हणा, येशू बरोबर मी सर्व काही आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण येशू तुमच्यामध्ये आहे, तो पूर्ण विश्वाचा तो निर्माता, ज्याला यहोवा एलोहीम इथं त्याचं स्वरूप लिहिलेलं आहे. बघा, यहोवा एलोहीम म्हणजे तो निर्माण करता आहे, तो घडवणारा आहे, तो माझ्यामध्ये आहे, त्याला मला निर्माण केलेला आहे. कोणताही रोग असू दे, कोणतेही काही असू दे, कसलेही लिंबू पडू दे, कसलेही उतार आणून टाकू दे, कसलेही नारळ फुगू दे तुमच्या घरासमोर, किंवा कसला येऊन ते फुंकू दे, तुम्ही उडणार नाही, फुंकणारा उडून जाईल. दानियेलच्या पुस्तकात बघा, 7 पट बत्ती वाढवली, कारण इतकं त्यांचा विश्वास होता. कोणाचा? मोठ्याने. हा, त्यांचा विश्वास इतका मोठा होता. म्हणून राजा म्हणतोय, 1 पट काही 3 ऑर्डनरी नाही, 1 पठार नाही, 2 पठार नाही, 3 पठार नाही, 7 पट वाढव. त्या 7 पट मध्ये काय झालं, त्याला टाकणारे त्या झळाने राख झाले, झळाने. आणि त्याला टाकल्यानंतर ज्या पेढ्या होत्या,
ती करून घे. तसं तुमच्या घरासमोर येऊन तुमच्या तोंडासमोर फू करून ठेवते. तुम्हाला घाबरायची गरज नाही. हा 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 करा. का तर तुमच्याकडे ईश्वर फू ठोकणारा तुम्ही हसल्यानंतर तो उडून जाईल. कारण सर्व विश्वाचा जो अधिकार आहे तो माझ्यामध्ये वास करतो. तो माझ्या कुटुंबाचा प्रमुख आहे. तो माझ्या व्यवसायाचा बिझनेसचा खरा बिझनेस आहे. तो मॅनेजमेंट करणारा डायरेक्टर आहे. त्याला प्रदर्शन. आता दुसरी गोष्ट बघूया. हालेलुया 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 हालेलुया. आपण इब्री करायचं पहिला अध्याय सॉरी हा पहिला अध्याय 3 वचन बघा. इब्री 1 आणि 3. दुसरा मुद्दा बघूया. दुसरा अधिकार काय आहे येशूचा. मिळालं. मी वाचतो बघा. हा त्याच्या गौरवाचे पेज व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दांनी सर्वजण म्हणा शब्दांनी आपल्या सामर्थ्याच्या शब्दांनी विश्वधान आहे. विश्वधान आहे. आणि पापाची शुद्धी केल्यावर तो रुद्रलोकी राज वैभवाच्या उजवीकडे बसला आहे. हालेलुया 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 हालेलुया. पुन्हा आपण यशाया 55 आणि 11 काढूया. यशायाचं 55 आणि 11 त्या ठिकाणी काय म्हणते बघा. त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन बाबी काय म्हणते यशाया 55:11 मध्ये. त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठविले ते केल्या वाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही. परत येणार नाही. बरोबर का. अजून एक वचन आपण वाचूया. स्तोत्र 107 आणि 20 वचन. स्तोत्र 107 आणि 20. तो आपले वचन पाठवून काय म्हणजे तो आपले वचन पाठवून त्यास बरे करतो. नाशापासून त्यांचा बचाव करतो. प्रियानो हे सर्व वचन आपल्याला काय सांगत आहे. काय सांगत आहे. हालेलुया हालेलुया. त्याचा वचनावर अधिकार आहे. त्याचा कशावर अधिकार आहे. वचनावर अधिकार आहे. आता पूर्ण जे बायबल आहे त्यानं त्याच्या भक्तांना त्याच्या शिष्यांना दिलेलं वचन आहे. इंग्लिश मध्ये प्रॉमिस म्हणतात. आपण वचन घेतोय मध्ये पालकासमोर घेत नाही वास्तविक. कारण अनेक ख्रिस्ती लोकांना माहिती नाही आपण पालकासमोर घेत नाही. खरं म्हणजे पण पालक तिथं नावात आहे पण तिथं 3 व्यक्ती असतात. एक स्त्री एक पुरुष आणि एक अदृश्य पवित्र आत्मा असते. आणि बघा दोघंही एकमेकांना वचन देतात. आणि किती त्या वचनाचा पालन करतोय आत्मपरीक्षण करा. किती त्या वचनाचं पालन करतोय. परंतु परमेश्वर जो वचन देतो तो त्या वचनाचा कधीही अपालन करत नाही. तो नेहमी पालन करतो. म्हणून बायबल म्हणते आकाश आणि पृथ्वी नाही सावली देवाने दिलेलं वचन कधीही नाही सावणार नाही. तो जे बोलला त्या गोष्टी तो करतो. तो करतो. बायबल म्हटलं तुम्हाला काही उदाहरण देतो. मार्क शुभवर्तमान त्याचा 4था अध्याय 37 ते 39
या वचनामध्ये येशू त्याला म्हणतो आपण पलीकडे जाऊया. आणि तो एका नावेत आपल्या शिष्याबरोबर आहे. त्याच्या माग अनेक ओळी आहेत त्याच्या भक्तांचे आणि ते सर्व गेलेले आहेत. बायबल म्हणते तो उरामाला घेऊन झोपलेला आहे. तो नावेत आहे. हॅलो, तो नावेत आहे आणि तो उरामाला घेऊन निवांत झोपलेला आहे. येशू त्या नावेत आहे. त्याच्या माग अनेक नावं आहेत. म्हणजे येशू त्या एरियामध्ये आहे. आता ही सर्व नाव ओढी समुद्रातून पलीकडे जात असताना अचानकपणे वादळ सुटलेला आहे. वादळ सुटलेला आहे आणि वादळ त्या नावेवरती आदळत आहे. सगळ्या नावेवर सगळी जण स्वतः प्रयत्न करत आहेत वाचवण्यासाठी. त्या लाटापासून आपण वाचावं कुठे पुढे कारण का घाबरलेली आहे. आज आपण देखील येशूचे भक्त आहोत. आपण देखील घाबरून जातो परिस्थिती आल्यानंतर. तुम्ही घाबरू नका. आत्मपरीक्षण करा आणि आत्मचिंतन करा. मी कुठेतरी कमी पडलेला आहे माझ्या प्रभूच्या प्रेमामध्ये. हे का माझ्यावर येत आहे आणि सर्व घाबरलेले आहेत. नंतर ते त्यांच्या लक्षात येते येशू आपल्या बरोबर आहे. आपण करतो बघा. आपण विश्वास आहोत. ज्या वेळेला प्रॉब्लेम येतो या डॉक्टरकडे पळ त्या डॉक्टरकडे पळ इकडे जा तिकडे जा सगळीकडे जाऊन सगळे प्रयत्न संपल्यानंतर आपल्याला आठवण येते आपण प्रार्थनेला जाणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि अगदी त्याप्रमाणे यांना आठवण आली. मग ते ईश्वरा शोधत जातात आणि उरामाला घेऊन निवांत ते उठवतात. गुरुजी तुम्हाला काहीच वाटत नाही. वादळ सुटलेलं आहे. समुद्र खवळलेला आहे. नाव बुडणार आहे आणि तुम्ही काय करायला लागलाय. तुम्ही निवांत झोपलाय. तुम्हाला काहीच नाही होती. तो उठून काय करतोय फक्त शब्द बोलतोय. त्या वादळाला म्हणतो शांत हो. वादळ एकदम शांत झालेलं आहे. त्याचा आवाज आहे. समुद्र खवळलेला लाटा येत आहे त्याला म्हणतो शांत राहा. समुद्र एकदम त्याच्या समोर टाकलेला. त्याच्या मुखातून निघणारा वचन तो कार्य करतो. हालेलुया 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 हालेलुया. अजून एक उदाहरण देतो. अनेक उदाहरण आहेत. बाकीचे तुम्ही जाऊन बघा. मी तुम्हाला आठवण करून देण्यासाठी उदाहरण देतोय. तर बघा त्याच नावेतून तो उतरतो. गजगराच्या त्या देशात तो जातो आणि त्या नावेतून उतरल्याबरोबर येशू बघा ज्या सामर्थ्याने बनलेला आहे जो पवित्र आहे तो त्या गावामध्ये पाऊल ठेवताच दुरात्म्याच्या सैन्याने भरलेला एक मनुष्य खबरेत झोपलेला असतो. आणि येशू त्या रस्त्यात आल्याबरोबर तो मनुष्य परत येऊन येशू समोर लोटांगण घालतो. कोण तो मनुष्य नाही. त्याच्या ते सर्व तुम्ही त्याला घेऊन येताना ते सर्व लोटांगण घालतात आणि येशू त्याला विनंती करतात काय म्हणून तू आम्हाला वेळेच्या आधी काढू नकोस. तू आम्हाला वेळेच्या आधी काढू नकोस. येशू तर त्यांचाच नाश करायला आलेला आहे. इपिस्तलाच्या पत्रात म्हणतोय युद्ध रक्त मांसाबरोबर नाही तर कोणाबरोबर आहे. हा बघा मग येशू काय करतोय तिथं येतो आणि त्यांनी विनंती करतात पण ते ऐकत नाही आणि त्याच्या लक्षात येते हा काय आमचा ऐकणार नाही. सैन्य आहे आणि येशू एकटा आहे. काय म्हणतो लक्षात घ्या. येशू एकटा आहे आणि तो कोणाचं भूतांचं सैन्य आहे. भूतांचं सैन्य म्हणजे कितीतरी लाखांनी असतील करोडोनी असतील. बघा एक जर आलं तर आपल्याला नाचवतो त्याच्यावर पूर्ण घरानं नाचते. खरं का खोटं. आणि इथं सैन्य आहे म्हटल्यावर येशूला भ्यायला पाहिजे. गॅंग कसला गॅंग वॉर करायला आले आणि येशू एकटा सुपरमॅन म्हणून आहे. कल्पना करा मी काय म्हणतोय. कल्पना करा. आणि प्राणी येशू जेव्हा ऐकत नाही म्हटल्यानंतर पुन्हा विनंती करतात आम्हाला त्या डुकराच्या कळपात जाऊ द्या.
आणि येशू त्यांना दया करून म्हणतो, जा डुकराची गाय. ती डुकरच्या कल्पात शिरतात, ती सर्व डुकर समुद्रात जाऊन बुडून मारतात. आज तो सुपरमॅन तुमच्यामध्ये आहे. त्याचं वचन हे सुपर वचन आहे, लक्षात ठेवा. आणि तो जर आपल्यामध्ये आहे प्रियानो, तर कोण आपल्या विरुद्ध भागवू शकतो? रोज 8:31 बायबल म्हणते, परमेश्वर आपल्या बाजूला आहे तर आपल्या विरुद्ध कोण उभा राहणार? मराठीत म्हणे आहे, 2 तारीख तर त्याला कोण पाहिजे. येशूजवळ हा सर्व अधिकार आहे. आता प्रश्न आहे, आता बघा या ठिकाणी ख्रिस्ती लोकांच्या जीवनात चमत्कार नाही म्हणता येणार नाही, चमत्कार आहे. जर येशू आहे तो चिन्ह चमत्कार ख्रिस्ती लोकांच्या हातूनही घडते, त्यांच्या मधूनही घडते. कारण येशू बायबल स्पष्ट म्हणते, जे काही मी करतो, जो कोण माझ्यावर विश्वास ठेवतो, ते सर्व मी त्याच्या हातून करून घेईन आणि त्याच्यापेक्षा मोठमोठे चिन्ह चमत्कारी घडवे. या गोष्टीवर एक पालकाने म्हटले, बायबल काय म्हणते, त्याच्यापेक्षा मोठमोठे. अरे म्हटलं त्याच्यापेक्षा मोठमोठे सोड, ते तरी करू शकतोस का तू? तू जर त्याचा पाळत आहेस तर तू ते जरी करू शकतोस का? त्याच्यापेक्षा मोठं राहू दे, तो जे काही केलाय ते तरी करू शकतोस का? तर ते तू करू शकतोस तर त्याच्यापेक्षा एक मोठं आपोआपच होईल. खरं आहे का खोटं आहे? हॅलो, बघा सिंपल लॉजिक आहे मुलांनो, हे समजणं लय गरजेचं आहे. कारण हा सर्व अधिकार म्हणते 10 आणि 19 मध्ये म्हणतो, हे सर्व अधिकार तो आपल्या शिष्याला दिलेला आहे. कोणाला? जे त्याचे शिष्य आहे, ज्याला तो निवडलेला आहे, ज्याला तो या कार्यासाठी बोलवलेला आहे, ज्याला तो या कार्यासाठी त्यांना वेगळं केलेला आहे. बघा, त्या सर्वांना तू हा अधिकार दिलेला आहे. प्रेषित 14:3 आणि प्रेषित 19:11 आणि 12 मध्ये आपण बघतोय, संत पौल अगदी साधारण चमत्कार त्याच्या हातून घडलेला आहे. कसा? त्याच्यावरती लोक रुमाल असं काय म्हणतात त्याला, उतरून काय उडवून काय उतरून काय त्याला ते स्पर्श करून त्याच्या अंगाला काढून रोटावर टाकल्यानंतर ते बरं होत होते. किंवा कपडे फडकं बायबल म्हणते ते त्याच्या अंगावर उतरून जेव्हा टाकत होते त्यानंतर बरं होत होते. आता हीच घटना भारतात एक घडलेली आहे, हेही सांगतोय तुम्हाला. हालेलुया, 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 हालेलुया. अशा भरपूर घटना आहेत, पण मी तुम्हाला खास व्यक्तींची नावं सांगतोय. मदर टेरेसा किती लोकांना माहिती आहे? सर्वांना. हालेलुया. तितकं तिचं इतकं समर्पण होतं, तिच्या हातामध्ये एक माळ असायची, ज्याला इंग्लिशमध्ये रोजरी म्हणतात. आणि ती नेहमी त्या माळेचं जप करायची ख्रिस्ताची. आणि ती तुम्हाला माहिती आहे, तिला संत म्हटला जातो. मदर टेरेसाला संत म्हणतात. आता संत म्हणून घोषित झालेली आहे. पण ती माळ एकदा विमानात जात होती परमेश्वरामध्ये आणि एक व्यक्ती खूप आजारी होता. ती माळ त्याच्या डोक्यावर घेऊन प्रार्थना करून त्याच्याकडे दिली आणि तो पूर्णपणे महारोगापासून बरा झाला. आणि ती व्यक्ती ती माळ जपून ठेवली आणि तो होता एकाच खेडेगावातला. आणि त्याच्या गावामध्ये कोणी जरी आजारी पडलं तर ते माळ घेऊन तो तिथं त्या व्यक्तीच्या जवळ ठेवायचा, त्या व्यक्तीला लावायचा आणि ते माळ लावताच लोक बरे होत होते. अशा अनेक घटना आहेत. तुम्हाला काय घटना मी सांगतोय, म्हणजे देवाचा सेवक जो पूर्ण समर्पित आहे, त्याच्या आज्ञेमध्ये चालतो, त्याच्या हातून कोणतीही गोष्ट जर
परमेश्वर करतो. जसं मोशेच्या हातामध्ये ती छडी होती, काठी. त्या काठी जेव्हा परमेश्वराकडे धाव तू माझ्याकडे काय धाव करतोय, तुझ्या हाताची काठी आहे, त्याला उघाड म्हणते. ते समुद्रावर उघाडल्यानंतर समुद्र दुभागाला गेलेला आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणतो, ख्रिस्ताशिवाय आपण शून्य आहोत आणि ख्रिस्ताबरोबर आपण किती बरोबर आहोत त्याप्रमाणे शून्याच्या पुढे आकडे पडत जातात, आकडे पडत जातात. आणि ख्रिस्तामध्ये 100% नाही, 110% आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे. आणि तुम्हाला कोणत्या टक्क्यामध्ये बसायचं आहे ते तुम्ही बघा. आपण अभ्यास करतोय 90%, आजकालची मुलं 92% बी काढतात, 98%. एकदम मला वाटतं 100% काढले. मला माहिती आहे कसं मिळालंय. हालेलुया, हालेलुया. तर आमच्या वेळेला सगळ्यात हायेस्ट स्कोअर जे होतो ते म्हणजे 65%. त्याच्यापेक्षा दुर्बल जातच नव्हतं. आताची मुलं 100% म्हणतात, 100पैकी 100. म्हणजे काय, तुम्ही देखील ख्रिस्तामध्ये परिपूर्ण होऊ शकता 100पैकी 100. हा त्याचा अर्थ आहे माझा बोलायचा. हालेलुया, 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 हालेलुया. बघा, कारण परमेश्वराचं जे वचन आहे त्याच्यामध्ये तो अधिकार आहे, त्या वचनामध्ये तो अधिकार आहे. आता तिसरा अधिकार आपण बघूया, योगाचं 9वा अध्याय आणि 8वं वचन. योगाचं 9वा अध्याय आणि 8वं वचन. तो काय म्हणतो बघा, तोच आकाश मंडळी विस्तारतो, तोच समुद्राच्या पर्वतप्राय लहरीवरून चालतो. कारण ते तोच आकाश मंडळी विस्तारतो, तो समुद्राच्या पर्वतप्राय लहरीवरून चालतो. म्हणजे जे वचन आपल्याला सांगत आहे की प्रत्येक भौतिक प्रसंगावर त्याचा अधिकार आहे. प्रत्येक भयभीत करणाऱ्या त्या प्रसंगावर येशूचा अधिकार आहे. जर येशू जर तुमच्यामध्ये आहे तर मित्रांनो तुम्हाला घाबरायची गरज नाही. तुम्ही जर येशूमध्ये आहात तर तुम्हाला घाबरायची गरज नाही. एखादं स्वप्न पडलं म्हणून सकाळी उठून लगेच ब्रदरला फोन लावून बसू नका. एखादं काही जरी असं प्रसंग आलं किंवा एखादा आजारपण आला तर लगेच घाबरायची गरज नाही. प्रत्येक भयभीत प्रसंगावर त्याचा अधिकार आहे. कोणाचा? येशूचा अधिकार आहे. जर तुम्ही येशूमध्ये आहात आणि येशू जर तुमच्यामध्ये आहात, तो जर तुमच्या बरोबर आहे तर तुमच्या प्रत्येक, कारण बायबल म्हणते तो तुम्हाला भित्रेपणाचा नाही तर तो तुम्हाला कशाचा आत्मा दिलेला आहे? हालेलुया. कशाचा? सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. कारण जरा मी विसरतोय त्यामुळे माझ्या लक्षात राहत नाही, तुम्हाला विचारत असते. हालेलुया. बघा, तो तुम्हाला सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे आणि तुम्ही त्या सामर्थ्याच्या आत्म्याने भरलेली देवाची लेकरं आहात. हालेलुया, 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 हालेलुया. एक उदाहरण देतो कसा तो तुमच्या मदतीला येतो. मत्ती शुभवर्तमान त्याचा 14वा अध्याय 22 ते 33 या वचनामध्ये आपण बघतोय सर्व लोक येशू बरोबर असतात आणि त्या दिवशी जे काही क्रुसेड आहे ते संपलेलं आहे आणि ते संपल्यानंतर येशू त्यांना म्हणतो तुम्ही सर्व पलीकडे जा. त्याला निरोप देतो आणि बायबल म्हणते तो त्यांना निरोप दिल्यानंतर तो एकांतात जाऊन प्रार्थनेत बसलेला आहे आणि तो प्रार्थनेत बघतो की त्यांचे जे शिष्य गण आहेत किंवा भक्त गण आहेत ते समुद्राच्या लाटामध्ये गुरफटले गेलेले आहे. कारण समुद्रामध्ये वादळ सुटलेलं आहे आणि लाटा त्यांच्या
नावेला ठेवलेला आहे आणि त्याने त्यातनं बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु ते अजिबात निघू शकत नाही. आणि येशू जेव्हा हे दृश्य बघतो, म्हणजे परमेश्वराचं किती लक्ष आपल्या भक्तांच्यावर आहे हे मी तुम्हाला सांगतो. बायबल म्हणते तो लगेच समुद्रावरून त्या खवळलेल्या लाटावरून समुद्रावर चालत येत आहे. सर्वांना माहिती आहे समुद्र खवळल्यानंतर काय होतं, सोनामी आपण बघितला असाल टीव्ही मध्ये, कितीतरी फूट उंच असतो, त्या बिल्डिंग पेक्षा उंच असतो त्याचा लाटा. आता येशू त्या लाटेला तुडवत येत आहे आणि लांबून पत्र बघतोय, घाबरून जातोय म्हणून, कारण ती तिसरी प्रहर आहे, पहाटेची 3 वाजलेली आहे. आणि येशू म्हणतो भिऊ नकोस, मी आहे. आणि तो म्हणतो जर तू आहेस तर मलाही तू या पाण्यावरून चालू दे. आणि येशू म्हणते जोपर्यंत त्याच्याकडे बघतोय तो चालतोय, ज्यावेळेला तो वाटायला बघतोय तो घाबरतो, तो काय होते पुढे चुलतो आणि तो त्या ठिकाणी गटांगळ्या खातोय. ज्या वेळेला गटांगळ्या घालतो तो त्याला वाचवा आणि येशू त्याच्या हाताला धरून उचलतो आणि त्याला घेऊन नावे जातो. जसं येशू नावेत येतो, तसं येशू नावेत येतो, वादळ शांत झालेलं आहे, लाटा शांत झालेला आहे, ते सगळं शांत होऊन ते कडेला येतो. आज तुम्ही येशू बरोबर आहात, लक्षात ठेवा. प्रॉब्लेम्स असणार, अडचणी असणार, लाटा येणार, वादळ सुटणार, प्रॉब्लेम्स येणार, एक लक्षात ठेवा, येशूचं लक्ष पूर्ण तुमच्याकडे आहे. तो तुम्हाला कधी सोडणार नाही. या सगळ्यातनं तो काढण्यासाठी स्वतः येईल तुमच्या जवळ आणि अद्भुतरित्या तो तुम्हाला बाहेर काढेल. अद्भुतरित्या तुम्हालाही कळणार नाही, इतकं मोठं संकट होतं, इतकी मोठी आपत्ती आली होती आणि कसं आम्ही बाहेर कसं यातून निघालो. आणि हाच तो चमत्कार आहे. इतक्या मोठ्या संकटात, इतक्या मोठ्या अडचणी सगळ्यांनी सोडून गेले, पण कोणतरी अशा व्यक्ती आला तुमच्या मदतीला आणि त्याच्या एका शब्दाने सुटलो. तो कोणी नव्हता खेळून, परमेश्वर सुद्धा त्याच्याद्वारे तुमच्या जवळ आलेला आहे. देव अद्भुत आहे, लक्षात ठेवा. आणि तो तुमच्या जीवनामध्ये अद्भुतरित्या कार्य करतो. त्याच्याचा अधिकार बघा. किती अधिकार? पहिला अधिकार येशूचा कोणता अधिकार आहे? वचन. अहो ऐकायला कधी येते जरा मोठ्या. सर्व विश्वावर त्याचा अधिकार आहे. दुसरं वचनावर अधिकार आहे. व्हेरी गुड. तिसरं कशावर? सर्व वैभव प्रसंगावर त्याचा अधिकार आहे. त्याचा चौथा अधिकार आपण बघूया. स्तोत्र 2 1 आणि 2 या वचनामध्ये काय म्हणते बघा. स्तोत्र 2 1 आणि 2. राष्ट्राने दंगल का मांडली आहे, लोक व्यक्त योजना का करीत आहे. परमेश्वराविरुद्ध त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीवर राजे उठले आहे. 27 एकत्र जमून मस्तक करीत आहे. निश्चितच 4 अध्याय 25 ते 26 या वचनामध्ये बायबल म्हणतो, राष्ट्र का कमवले आहेत, लोकांनी व्यर्थ योजना का केल्या. प्रभू विरुद्ध व त्याच्या अभिषेकता विरुद्ध पृथ्वीचे राजे उभे राहिले व अधिकारी जमले आहे. उपन्यासमध्ये पौल व बर्नबा जेव्हा प्रभूविषयी बोलत होते त्यावेळेला त्या ठिकाणी अद्भुत कृतीही घडली. विश्वास न ठेवणारे जे यहुदी होते ते मात्र काय केले, त्या लोकांच्या मध्ये फूट पाडून त्यांच्या विरुद्ध षडयंत्र केले. आज या भारत देशामध्ये अशा गोष्टी घडत आहे. अनेक प्रभूच्या विश्वासणाऱ्यांचा छळ होत आहे, अनेक प्रकारे छळ होत आहे.
अनेक प्रकारे त्रास होत आहे. आणि एवढंच नाही, जर तुम्हाला इस्रायल बद्दल जर बातमी जर तुम्ही बघत असाल, आज इस्रायलला जे परिस्थिती घेरलेले होते, आता इस्रायलला अनेक लोक घेरलेले आहे. कालच इराण त्याने त्यांच्यावरती काय केलेलं आहे, अटॅक केलेला आहे. आणि हे घडणार 25 वर्षापूर्वी हे प्रगटीकरण होतं देवाचं. त्याप्रमाणे सर्व राष्ट्र उठतील, कारण त्याचे येणं जवळ आलेलं आहे. पण ही सर्व उठतील, बंधू आता त्यांचा विचार काय आहे, जितकेही जे इतर राष्ट्र आहेत, अरब राष्ट्र, ते सर्व, की इस्रायल हा नकाशातनं पुसला जाईल, पुसून टाकल्या, राहणार नाही. परंतु प्रियानो, आजपर्यंत असं कधी घडलं नाही आणि याच्या पुढे कधी घडणार नाही. इस्रायल पुसला जाणार नाही, जे पुसणारे ते पुसले जातील. वेट अँड वॉच. त्यासाठी विशेष प्रार्थना करा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता भरपूर काही घडत आहे इस्रायलमध्ये, परंतु ते त्यांच्या बाजूला आहे. कोण आहे? परमेश्वर त्यांच्या बाजूला आहे. पहा, त्याचं वचन आहे, तुझ्यासाठी निर्माण केलेली प्रत्येक हत्यार मी काय करेन? मोड करेन. अगदी तोच प्रभू परमेश्वर आज आपल्या बरोबर आहे. तुमच्यासाठी उठलेले प्रत्येक शत्रू, त्यांचा सर्व हत्यार तो बंद केलेला आहे. तुमच्यावर लावलेला प्रत्येक आरोप ते उलटले जाणार आहे. कोणावर? त्यांच्यावर, तुमच्यावर नाही. तुम्ही नाही कसं काय बद्दल आम्हाला माहिती आहे, मी या सगळ्यांना गेलेला आहे आणि आधी जात आहे, आधी जात असतोय आणि मी अनुभवतोय. जितक्याने आरोप लावले ते माझ्याकडे पुन्हा परत आहेत. कारण का? ख्रिस्त माझ्यामध्ये आहे. पण सांगत तात्पर्य, ख्रिस्त तुमच्या बरोबर आहे तर तो तुम्हाला सोडणार नाही. पण त्याच्याबरोबर चाला, त्याच्यावर विश्वास ठेवा. प्रॉब्लेम काही असू दे, किती प्रॉब्लेम, किती गरिबी, काय वाटत असू दे, या सगळ्यांना प्रभू तुम्हाला अद्भुतरित्या बाहेर काढेल. अद्भुतरित्या. अनेक साक्ष आहे, अनेक साक्ष आहे शखानाचेच, पण तिथे आपल्याला इतका वेळ नाही त्या सगळ्या गोष्टी घेण्याचा. आता इथे काही लोक आहेत, कारण तुम्ही फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा आणि धीर धरा, सगळं व्यवस्थित होईल. सगळं काही. भरपूर लोक होतील देवाच्या लोकांच्या बरोबर, भरपूर विरोध करतील, भरपूर षडयंत्र करतील, पण ही सर्व तुमच्यासाठी काय प्रमोशन आहे देवामध्ये. काय आहे? प्रमोशन आहे. तुम्ही बरोबर जा. बघा, शकायला फक्त एक लहानशा त्या पुढच्या खोलीत होती घराच्या, त्यानंतर सकाळला नंतर पत्र्याच्या शेडमध्ये होती, त्यानंतर सकाळला या हॉलमध्ये आला, त्यानंतर सकाळला वरती हॉलमध्ये संडे स्कूल भरते. बघा, अनेक कल्चरल कार्यक्रम होतात. हे देव आहे. सो जस्ट वेट अँड वॉच. तुमच्या विरुद्ध उठणारे भरपूर असतील, शकाळाच्या विरुद्ध भरपूर होते. आज त्यांचं नावही कुठं ऐकायला मिळत नाही. मी का म्हणतोय, तुम्ही शकायनाचे आहात. म्हणजे तुम्ही कोणाचे? शकायना म्हणजे कोण? त्या जिवंत देवाचे लेकरं आहात. तो तुमच्यामध्ये आहे. आता तुम्ही त्याच्यामध्ये आहात का नाही हा महत्वाचा आहे. तो आपल्या सगळ्यामध्ये आहे. लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण त्याला स्वीकारलं त्यावेळेला तो आपल्यामध्ये आलेला आहे. आज आपण त्याच्यामध्ये आहोत का नाही हे खूप महत्वाचं आहे. पण रोज फ्रेश ऑनलाईन करणं गरजेचं आहे. आता दुसरा मुद्दा आपण बघूया. म्हणजेच चौथ्यामध्ये काय होता? तुमच्या विरुद्ध उठणाऱ्या प्रत्येक शत्रूवर त्याचा अधिकार आहे. म्हणा, आमच्या विरुद्ध उठणाऱ्या प्रत्येक शत्रूवर येशूचा अधिकार आहे. तो त्याचा अधिकार आहे. तो जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत तुम्हाला काही करू शकत नाही.
आणि काहीच होणार नाही. जर ते उठलेले आहेत, तुमचं प्रमोशनसाठी उठलेले आहे. योगाच्या जीवनात उठल्यानंतर योगाला प्रमोशन मिळालं. त्याने 1 फूट घालवला, त्याला किती पट मिळालं? मोठे 14 पटीने परत मिळालं. प्रमोशन आहे का नाही? बघा, प्रमोशन आहे का नाही? आलो तर आपण पाचवा मुद्दा बघूया. योहान शुभवर्तमान त्याचा 10वा अध्याय आणि 18 वचन काय म्हणते बघा. येशू म्हणतो, बायबल काय म्हणतो बघा. येशू म्हणतो, कोणी माझे प्राण घेऊ शकत नाही, तर मी होऊनच तो देतो. मला देतो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचा अधिकारी आहे. मला देण्याचा आणि परत घेण्याचा अधिकार आहे. हालेलुया, हालेलुया. येशू म्हणतो मला देण्याचा आणि परत घेण्याचा अधिकार आहे. तर त्याच बायबलमध्ये समुपदेशकामध्ये काय म्हणते बघा बायबल. तर हे मी तुम्हाला डिफरन्स यासाठी सांगत आहे. 8वा अध्याय उपदेश आणि 8वे वचन काय म्हणते. प्राणावर कोणा मनुष्याची अशी सत्ता नसते की, प्राणावर कोणा मनुष्याची अशी सत्ता नसते की तो त्याला जाऊ देणार नाही. मरण दिवस कोणाच्या स्वाधीन नाही. पुन्हा स्तोत्र 89 आणि 48 मध्ये म्हणतो, असा कोण मनुष्य आहे की तो जिवंतच राहील, मृत्यू पावणार नाही. अधोलोकाच्या कबजेतून आपला जीव कोण सोडवेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मृत्यूच्या विचाराने सर्वजण भयभीत होऊन उठतात. कोणी मनुष्य यापासून वाचू शकत नाही किंवा आपल्या मृत्यूच्या वेळी आधीपासून ठरवू शकत नाही. ते आपल्या ठरलेल्या वेळेला येते किंवा जाते. जाताना आपले काम पूर्ण करून जाते. तो जगाच्या कोणत्याही अधिकाऱ्याला काय करत नाही, घाबरत नाही. हा अनुभव आपल्या सर्वांना आलेला आहे. आलेला आहे का? कधी आलेला आहे? बोला बोला. हॅलो, कधी आलेला आहे? कधी? कोरोनाच्या वेळेला. सख्खी मुलं आपल्या आई बापाला शिवायला तयार नव्हते, जवळ जायला तयार नव्हते. आई बाप आपल्या मुलाला शिवायला तयार नव्हते, जवळ जायला तयार नव्हते. काही अशा घटना घडलेल्या आहे, मला माहिती नाही. तुम्ही आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये स्वतः बापाने पोलिसाला फोन करून सांगितले, माझ्या मुलाला कोरोना झालेला आहे, तुम्ही येऊन त्याला काय करा, अटक करून नेऊन सिव्हिल मध्ये टाका. बापाने सांगितले. कोरोनाने ही चांगलं उदाहरण दिलेलं आहे. परंतु आपला प्रभू काय म्हणतोय, जीवन देणं आणि जीवन घेणं हे माझ्या हातात आहे. बघा, जीवन देणं आणि जीवन घेणं हे काय आहे, माझ्या हातात आहे. म्हणजे जीवनावर त्याचा अधिकार आहे. या ठिकाणी अनेक असं साक्ष आहे शकायनामध्ये. परंतु मी तुम्हाला एक उदाहरण देतो बायबल मधून. एचकियाचं मरण आलेला होता आणि एचकियाला परमेश्वर त्याचा सेवक कोण, एलियाद्वारे निरोप पाठवतो. एचकिया, तुझं जीवन संपलेलं आहे पृथ्वीवरील, तू सर्व व्यवस्था कर आणि आता तुला जायचं आहे. एचकिया काय करतोय, भक्ती करत तोंड करून कळकळून पडून प्रार्थना करतो. सेवक गेलेला आहे अर्ध्या रस्त्यात. पुन्हा देवाचा संदेश त्याला येतो, जाऊन सांग त्याला, मी तुझी प्रार्थना ऐकलेली आहे, मी तुझे अश्रू पाहिलेला आहे, तुझं आयुष्य 15 वर्षांनी वाढलेलं आहे, वाढलेलं आहे. पूर्ण संपूर्ण डॉक्टरनी डिक्लेरेशन दिलं की दर्द म्हणून, पण देवाने
त्या आईच्या विश्वासाने, त्या विश्वासाकडे वळून त्या मेलेल्या माणसाला पुन्हा त्याचा श्वासोच्छ्वास चालू झाला. शकाळामधली गोष्ट आहे. आणि ती व्यक्ती पूर्ण फरार झाला. बघा, आज तो इंजिनियर आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण परमेश्वराला कोणती गोष्ट अशक्य नाही. परमेश्वराला सर्व काही शक्य आहे. आणि देवाजवळ हा सर्व अधिकार, येशू म्हणतोय स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आलेला आहे. सर्व अधिकार त्याच्याजवळ आहे. बघा, किती लोकांना अधिकार हवा आहे. हातवर करावं द्या. किती लोकांना एमेन एमेन हालेलुया. काही लोक हातवर करायला घाबरायला, मी त्याला अधिकार नको आहे आणि मिळणार बी नाही आता. हालेलुया, हालेलुया. जितक्याने ती वर केली त्या सर्वांना तो अधिकार देणार. आणि हा अधिकार मिळाल्यानंतर रोज त्याला काय करणं गरजेचं आहे. जसं तुम्ही रोज आंघोळ करता, आंघोळ केल्यानंतर काय होते, तुमच्या शरीरातली घाम जाते, आळसपणा जाते आणि तुम्ही काय होता, तडकडे दिसता आणि तरतरीत दिसता. बरोबर ना? कसं हा अधिकार मिळाल्यानंतर रोज तुम्हाला फ्रेश माहिती होणे गरजेचं आहे. देवाचे रोज उठून प्रभूजवळ या अधिकाराबद्दल धन्यवाद देऊन मागत राहायचं आहे. तुमच्यामध्ये तो सामर्थ्य रोज वाढत जाईल. परमेश्वरामध्ये रोज वाढत जाईल, रोज मागायचं आहे. कारण बायबल म्हणते मागा म्हणजे दिलं जाईल. आज तुमची लेकरं तुमच्याकडे मागतात, मम्मी माझ्यासाठी आज हे कर, किंवा या दिवसात बघा मागतात, मम्मी जरा पापड भाजून दे की, मम्मी जरा काय म्हणतात मंचुरियन करून दे की. मग तुम्ही फ्लावर वगैरे आणून करून देता ना इच्छाने. आणि जर तुम्ही देवाजवळ त्याचा पवित्र आत्मा मागितला तर तो देईल का नाही? हालेलुया. खणखणीत आवाज असू दे. तुम्ही जेवढा माझं पोट भरलंय, आणि तुमचा जर आवाज नाही आला तर कसं होईल? खणखणीत आवाज यायला पाहिजे. मागितलं तर देणार का नाही? देणार का नाही? कारण जर तो पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे, तुम्ही संसारामध्ये सक्सेसफुल असाल, तुमच्या मुलांचं पालन पोषण करण्यामध्ये सक्सेसफुल असाल, तुमच्या घरातला तुमच्या मुलांना तुमच्या घराला चांगला संस्कार देण्यामध्ये तुम्ही सक्सेसफुल असाल, तुमच्या कामामध्ये तुम्ही पूर्णपणे सक्सेसफुल असाल, तुमच्या व्यवसायामध्ये पूर्णपणे सक्सेसफुल असाल, तुम्ही जर पवित्र आत्म्याने भरलेला असाल तर तुमची मुलं त्यांच्या एज्युकेशन मध्ये सक्सेसफुल असेल. बघा, त्यांची बुद्धी वाढेल. आणि हे खूप महत्वाचं आहे. एक साधं उदाहरण देतो मी तुम्हाला. या ठिकाणी आमची एक लेकरू आहे, मोनिका. जरा उभा राहा. लय लहान लेकरू आहे ते. हालेलुया, हालेलुया. म्हणजे शरीराने जरा मोठी असेल म्हणून लहान आहे. हालेलुया. बस का. आणि प्रियानो बघा, ती आत्म्याने बनलेली आहे. तिचा विश्वास, तिने आपल्या संसारामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये विजय प्राप्त केलेली आहे. तिचा मुलगा या ठिकाणी कुटुंबाला हालेलुया. हा आता बस. प्रियानो, त्यांचे शिक्षक म्हटले त्याला हँडीक्राफ्टच्या स्कूलमध्ये घाला. म्हणजे काय म्हणतात, अपंग जे असतात बुद्धीने वगैरे त्यामध्ये. आणि जेव्हा तिला बोलून सांगितले ही कॅनॉट स्टडी, विल नॉट बी एबल टू स्टडी, आणि तो अजिबात सक्सेसफुल होणार नाही. आणि तुम्ही त्याला आधी बघितला असता, आता तर तो हिरो दिसतोय, आता ख्रिस्ताचा हिरो झालाय. त्यावेळेला तो चिरो दिसत होता खरंच. आणि त्याचं वागणं बिगणं तसंच होतं. त्याच्या आईचा विश्वास,
ते आत्म्याने भरे. मी तुम्हाला काय सांगतोय, अनेक लोकांना पवित्र आत्मा मला दाखवते आपल्या मुलांच्यासाठी तुम्हाला खूप चिंता आणि काळजी आहे. तुमची मुलं अभ्यास करत नाही, तुमची मुलं ऐकत नाही, हे नाही ते नाही. लाड करू नका. लाड करू नका. लाड करून तुम्ही तुमच्या मुलांना बिघडवता. बायबलमध्ये तुमच्या मुलांच्यावर अधिक प्रेम करा. प्रेम आणि लाड याच्यामध्ये फरक आहे. प्रेम हे शिस्त लावायचं असते. लाड हे काय करतो, डोक्यावर घेऊन फिरतोय. तो जे म्हणतोय त्याप्रमाणे तुम्ही वागत जाऊ नका. त्याचा हिशोब तुम्हाला द्यायला लागणार. इब्रानियच्या पत्रात सांगितलेलं आहे, नीतिसूत्रामध्ये सांगितलेलं आहे. परमेश्वर देखील आपल्यावर प्रेम करतोय, म्हणून तो आपल्याला काय करतोय, जेव्हा आपण चुकतोय त्यावेळेला आपल्याला तो छडी देतोय. बायबल म्हणते ज्याच्यावर तो प्रेम करतोय त्याला तो काय करतोय, शिक्षा करतोय. हे प्रेम आहे. तुम्ही तुमच्या मुलांच्या विरुद्ध नाही. आज प्रेम ती फक्त अगदी ऐकल्यानंतर थोडस विस्कळीत झाली आणि ती आली. त्या दिवशी दुपारी प्रार्थना होती आमच्या गुरुची, त्यावेळेला आली. ती प्रिन्सिपल मला असं म्हटले, माझ्या मुलाला हे करून नासू दे, कदाचित तो त्याला अपंगत्व असेल, असं कळत नाही. म्हटलं तुझा मुलगा कोण म्हणते अपंग आहे, प्रार्थना कर, विश्वासाने मान. आणि प्रयाण त्या शाळेत मी त्याला काढलं, कारण त्या शाळेमध्ये त्याला त्याप्रमाणे बघत नव्हती ट्रीट. त्याला दुसऱ्या शाळेत टाकलं. 10वीला किती टक्के मार्क घेतला असेल तुमच्यामध्ये? प्रिन्सिपल म्हणजे अजिबात तो काहीच करणार नाही. तुम्हाला काय वाटतं किती टक्के घेतला असेल? तुम्हाला वाटते बोला 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 किती? अरे बोला काय तू काढून काय तर बोला. किती टक्के घेतला? 41.4 41.41% तो मार्क मिळवला. अरे 10वी तर विचारतोय, मोर दॅन 70 इट वॉज ना. किती होतं? 62% होतं. तो 11वी संपलं काय, आता ते 12वी करत आहे. 62% मार्क त्याला मिळाला. तर एक लक्षात घ्या, जो प्रिन्सिपल म्हटला तो काहीच करणार नाही, तो पास होऊ शकतच नाही. तर कितवीत बाहेर काढला, पण 8वीत बाहेर काढलं. कारण त्याला त्यांच्या स्कूलचं रेप्युटेशन खराब करायचं नव्हतं. कारण आजकाल शाळा जी आहे ती फक्त शिकवतात. काही अशा क्वचित शाळा आहेत तिथे घडवतात मुलांना. आमच्या वेळेला आमचे शिक्षक लोक आम्हाला घडवत होते. घडवणं आणि शिकवणं याच्यामध्ये फरक आहे. शिकवणं म्हणजे फक्त पात्या टाकणं, त्याचा पगार त्यांना आता भरपूर मिळते, एवढा पगार मिळते. त्यामुळे त्यांनी शिकवत घडवत नाही, शिकवतात. पण काही शाळा अशा आहेत तिथे घडवतात. ज्या शाळेमध्ये घडवतात त्या शाळेमध्ये त्याला टाकण्यात आलं आणि तिथं तो 62% त्याला मार्क मिळाला. जे हुशार मुले होती त्यांना देखील 50च्या वर मार्क मिळालेला आहे, 60च्या आत. त्याला 62% फर्स्ट क्लास मध्ये पास झाला. हे कशामुळं? आत्म्यामध्ये ती मजबूत होती आणि देवावर विश्वास ठेवली. आज मी तुमच्या समोर आहे माझ्या आईच्या विश्वासामुळे. लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला सांगतो, तुमची मुलं आज कदाचित जरा आउटलाईन मध्ये गेले असतील तर चिंता करू नका. तुम्ही आत्म्यात वाढा. तुम्हाला वाढण्याची गरज आहे. तुमच्या विश्वासाने ती बरं होती. मुलं चुकलेली असतात, तुम्ही प्रार्थना करा. सकाळी लवकर उठून प्रार्थना करा. मुलं चुकलेली असतात, उठू नका. तुम्ही प्रार्थना झाल्यानंतर तुम्ही त्या मुलांच्यावर जाऊन ठोका. त्या मुलांच्यावर हात ठेवून प्रार्थना करा. कारण तुमच्यामध्ये जो पवित्र आत्मा आहे तो अभिषेक त्यांच्यावर उतरेल. तुमच्या स्पर्शाने तो पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये कार्य करेल आणि त्याच्यामध्ये पूर्ण परिवर्तन येईल. हालेलुया, हालेलुया. यावेळेला आपण सर्वजण उठून उभं राहूया.
डोळे झाकून आज प्रभू परमेश्वराजवळ विनंती करा. प्रभा, सकाळपासून तू तुझ्या सानिध्यात मला घेतलेला आहे. तुझ्या चरणी ठेवून त्या विसाव्यामध्ये प्रभू तू मला आत्मिकरित्या आशीर्वादित केला आणि अभिषेकही केलेला आहेस. म्हणून मी तुला धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद देतो. यावेळेला माझ्या देवा, या दुसऱ्या सत्रामध्ये प्रभू तू तुझा अधिकाराबद्दल आमच्याशी बोललास आणि फक्त बोलला नाही, ते सर्व अधिकार तू आज आम्हाला दिलेला आहेस. ते सर्व सामर्थ्याने तू आम्हाला भरलेला आहेस. आमचा पूर्ण विश्वास आहे. म्हणून आज ईश्वर देवा, तू दिलेल्या सामर्थ्यामध्ये आम्ही सदैव टिकून राहून त्याच्यामध्ये आमची प्रगती व्हावी आणि त्या सामर्थ्याद्वारे प्रभू आम्ही आमच्या जीवनामध्ये विजयी असावं. त्या सामर्थ्याद्वारे आम्ही आमच्या कुटुंबामध्ये विजयी असावं. त्या सामर्थ्याद्वारे आम्ही आमच्या प्रियजनांची मनं जिंकण्यामध्ये विजयी असावं. त्या सामर्थ्यामध्ये प्रभू आम्ही आमच्या शत्रूवर विजय प्राप्त करावं. त्या सामर्थ्यामध्ये माझ्या देवा आज आमच्या कामावर, आमच्या व्यवसायामध्ये आम्ही विजय प्राप्त करावं. त्या सामर्थ्याद्वारे आमच्या जीवनामध्ये येणारा प्रत्येक नकारात्मक विचार त्याच्यावर आम्ही विजय प्राप्त करावं. सर्व अविश्वासावर आम्ही विजय प्राप्त करावं. म्हणून प्रभू आज तू तुझ्या अभिषेकाने आम्हाला परिपूर्ण कर. कारण तू अधिकार आम्हाला दिलेला आहेस. तू म्हणतोस मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, तोडा म्हणजे उघडले जाईल. आज माझ्या देवा आम्ही तुझ्या जवळ आणि तू दिला नाही तर कोण दिला, आणि तुझ्याशिवाय आम्ही कोणाकडे मागला. आज या तुझ्या लेकरांची विनंतीला कान दे. त्या वरील अभिषेकाने आम्हाला परिपूर्ण कर, परिपूर्ण कर प्रभू, परिपूर्ण कर. भावन आत्मा अंतर्यामी, भावन आत्मा